बघूया 100% बातम्या। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात अजित पवारांनी मोठ्या घोषणा केल्या। महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केलाय। राज्यात इंधनावरील मूल्यवर्धित कर अर्थात वॅटमध्ये समानता आणण्याची आवश्यकता होती। या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी पेट्रोल डिझेलवरच्या वॅटमध्ये कपातीचा प्रस्ताव ठेवला। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रातल्या डिझेलवरील वॅट 24% 21% प्रस्तावित आहे। पेट्रोलवरचा वॅट 26% 25% करण्याचा प्रस्ताव आहे। त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील पेट्रोल प्रति लिटर 65 पैशांनी स्वस्त होणार आहे, तर डिझेल 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर इतकं स्वस्त होणार आहे। मोदी सरकारने हेच केलं। 2 महिने आधी दर कमी केले आणि आता त्याच्यानंतर ह्या निवडणुका झाल्या की पुन्हा हे दर वाढवणार आहे। तीच पद्धत या सरकारची सध्या दिसते। आता हेच जर मी त्यांच्या बाजूने अर्थसंकल्प मांडला असता तर असं माझं उदो केला असता। अर्थसंकल्पातल्या घोषणेमुळे सर्वसामान्य नागरिक तसंच उद्योग आणि व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे। अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला। 2024-25 वर्षासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी विविध मोठ्या घोषणा केल्या। आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या लाडली बहिणा योजनेची विशेष चर्चा झाली। या योजनेमुळे भाजपला मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्याचं बोललं गेलं। या धर्तीवर महाराष्ट्रातही अशीच योजना लागू करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे। अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या योजनेनुसार 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1,500 रुपये, दरवर्षी 46,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येणार। जुलै 2024 पासून लेक लाडकी योजनेची अंमलबजावणी होणार। मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठी आणा, त्याच्याबद्दल कुठे तशी काही वाच्यता नाहीये। लाडका भाऊ योजना तर आम्ही केली ना, 10,000 रुपये देतोय, पण त्यांनी तर 2.5 वर्ष लाडका बेटा योजना राबवली। त्याचं काय? मध्य प्रदेश प्रमाणे माझी लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला फायदा होणार का हे पाहावं लागेल। विधानसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला। त्यात शेतकरी, महिला, युवक आणि सर्व घटकांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसोबत महिलांसाठी अन्य महत्त्वाच्या घोषणा अजित पवारांनी केल्या। अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली। या योजनेनुसार पात्र महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत। या योजनेचा 52 लाख कुटुंबियांना फायदा मिळणार आहे। याशिवाय महिलांसाठी अर्थसंकल्पात आणखी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्यात। राज्यात 10,000 पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येणार। मुलींना पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत दिलं जाणार। 8 लाख वार्षिक उत्पन्न आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना लाभ मिळणार। 2,05,000 विद्यार्थिनींना या योजनेचा फायदा मिळणार आहे। शुभमंगल योजनेचा निधी 10,000हून 25,000 करण्यात आलाय। बचत गटाच्या निधीत 15,000हून 30,000ची वाढ करण्यात आली आहे। 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचं उद्दिष्ट आहे। लघु उद्योजकांना 15 लाखापर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याज परताव्यासाठी आई योजना राबवण्यात येणार आहे। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प मांडला। विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या। त्या धर्तीवर शिंदे सरकारकडून शेतकरी, महिला यांच्याकडे विशेष लक्ष देण्यात आलं। अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी मोठ्या घोषणा केल्या। या अर्थसंकल्पात वारकऱ्यांसाठी काही घोषणांचा पाऊस पाडण्यात आला। या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पाडण्यात आला। पंचनामा प्रणाली राज्यात लागू होणार आहे। शेतकऱ्यांची कृषी पंपांची थकीत बिलं माफ होणार आहेत। मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना राबवली जाणार आहे। त्यानुसार 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना मोफत वीज मिळेल। जलयुक्त शिवारसाठी 650 कोटी निधी मिळेल। उपसा जलसिंचन योजनांचं सौर ऊर्जीकरण केलं जाणार आहे। त्यासाठी 4,000 कोटींचा निधी दिला जाणार आहे। मागेल त्याला सौर ऊर्जा पंप देणार। जुन्या गोदामांची डागडुजी करण्यात येणार आहे। कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000चं अनुदान, दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये 7.5 HP पर्यंत वापराला
वीज बिल माफ. शेतकऱ्यांना वीज बिल माफ केल्यानंतर थकबाकी ज्यांची आहे ती थकबाकी सह हे माफ होणार आहे का? अर्थसंकल्पातल्या या घोषणांचा शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती फायदा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांच्या सोबतच वारकऱ्यांसाठी सुद्धा अनेक घोषणा करण्यात आल्या. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचं वाचन करून अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली. बोला कुंडली वरते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठलाच्या दर्शनाला अवघ्या महाराष्ट्रातून वैष्णवांच्या दिंड्या निघाल्या. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात अजित पवार यांनी मोठ्या घोषणा केल्या. वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे पाठवणार. वारकऱ्यांविषयी कृतज्ञता म्हणून प्रतिदिंडी 20,000 रुपये निधी देणार. निर्मल वारीसाठी 36 कोटी 71 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. देहू आळंदी मार्गावरच्या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी होईल. मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून आरोग्य तपासणी केली जाईल. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन केलं जाणार आहे. वारकरी भजनी मंडळ यांना सोयी सुविधा देण्यासाठी हे महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. महायुती सरकारचा अर्थसंकल्प अजित पवारांनी सादर केला. अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी 10व्यांदा हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प असल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला. राज्य सरकारकडून रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा केला जाणार आहे. सांगलीच्या शिराड्यात संभाजी महाराजांचं स्मारक उभं केलं जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्कुबा डायव्हिंग केंद्र उभं केलं जाईल. माळशेज घाटात अत्याधुनिक व्ह्यूइंग गॅलरी उभारली जाणार आहे. महापेत जेम्स आणि ज्वेलरी पार्क उभा केला जाईल. बुलढाण्यात नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय निर्माण केलं जाईल. वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश वाढवण्यासाठी 100 नवीन कॉलेजना मान्यता दिली जाणार आहे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची रक्कम 30 कोटीवरून 500 कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थसंकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी पाहायला मिळाली. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडण्यात आल्याची टीका विरोधकांनी केली. तर विरोधकांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी जशास तसं उत्तर दिलं. राज्य सरकारचा अर्थसंकल्प हा थापांचा महापूर असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. आजचा हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती. त्याच्यामध्ये थापांचा महापूर आहे. उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे. हा थापांचा नाही, हा आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे. गाजरांचा अर्थसंकल्प या विरोधकांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी प्रत्युत्तर दिलंय. हा गाजरांचा अर्थसंकल्प आहे. गाजर दाखवण्याचा प्रकार आहे. ये कोई कहते गाजर है तो बोले ये महाराष्ट्र विकास का गजर है. जयंत पाटलांनी अर्थसंकल्पावरून केलेल्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी जोरदार उत्तर दिलंय. चादर लगी फटणे, खैरात लगी बटणे. औरंगजेब आणि याकूब मेमन यांना मनाने ज्यांनी फादर मानलंय त्यांना चादरीशिवाय काय दुसरं दिसणार. अर्थसंकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वार पलटवाराचा हा सिलसिला पाहायला मिळाला. गेल्या महिन्यात पुण्यातल्या कल्याणीनगर भागात पोरशे अपघात प्रकरण घडलं. यात धनिक पुत्राच्या कारनं दिलेल्या धडकेत 2 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. या अपघाताची चर्चा राज्यासह देशभरात झाली. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यापासून पोलीस स्थानकात आरोपीला पिझ्झा बर्गर खायला देण्यापर्यंत अनेक बाबींवर दावे प्रतिदावे करण्यात आले. याबाबतचा मुद्दा विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. विरोधकांच्या आरोपांना गृहमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं. आरोपीला पकडल्यानंतर कारवाईमध्ये झालेला विलंब याला पोलीस कमिशनर जबाबदार आहे. सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जी माहिती दिली आहे ती माहिती सत्य मानून त्याच्यावरही चौकशी केली जाईल. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी कुणी फोन केला असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला. पोलीस स्टेशनला किंवा कमिशनरला कुठल्या मंत्र्याचे आणि कुठल्या आमदारांनी टावरेवरती तसेच पोलीस स्टेशनवरती दबाव आणले होते. पोलीस आयुक्तांना किंवा पोलीस स्टेशनला कुठल्याही मंत्र्याने फोन केलेला नाही. पुणे पोरशे कार अपघात प्रकरणावरून राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. पुणे हिट अँड रन प्रकरण आज विधानसभेत चांगलंच गाजलं. या प्रकरणात नेमकं काय घडलं होतं याचा घटनाक्रम गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहासमोर मांडला. अपघातातील
अल्पवयीन आरोपी 110 किलोमीटर वेगानं कार चालवत होता अशी माहिती फडणवीसांनी दिली। पुण्यातल्या कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी 304चा गुन्हा दाखल केल्याचं फडणवीसांनी सांगितलं। त्या क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस मध्ये ज्यावेळी त्यांनी ब्रेक मारलेला आहे त्यात लॉक झालेली स्पीड ही 110 किलोमीटर/h ची आहे। आरोपीला संज्ञान म्हणून ट्रीट करावं अशी मागणी केल्याचंही फडणवीस म्हणाले। वय 17 वर्ष 8 महिने झाले आहे तरी त्याच्या वयाचा विचार करता त्याला चिल्ड्रन्स कोर्ट सेक्शन 20 यांच्याकडे ॲडल्ट संबोधून हे कोर्टाकडे वर्ग होण्याची विनंती आहे। आरोपी विरोधात सबळ पुरावे असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। त्याच्या घरापासून कंप्लीट सीसीटीव्हीचं जे नेटवर्क आहे ते त्या ठिकाणी जप्त झालेलं आहे। तो पहिले ज्या बारमध्ये बसला जिथे दारू प्यायला त्याचं सीसीटीव्ही फुटेज ते जप्त केलेलं आहे। या घटनेत पोलिसांकडून कोणत्या चुका झाल्या याची माहितीही फडणवीसांनी दिली आहे। त्याला 3 वाजता त्या ठिकाणी आणलं त्यावेळी त्याला मेडिकलला लगेच पाठवायला पाहिजे होतं, ते 8:30 वाजता त्यांनी पाठवलेलं। पुण्यात 70 पबवर कारवाई करून लायसन रद्द करण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले। ललित पाटील प्रकरणापासून पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्जची खुलेआम विक्री होत असल्याचं समोर आलं। त्यातच काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या एका हॉटेलमध्ये 2 तरुण ड्रग सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। पण यात ड्रग प्रकरणावरून राजकारण सुद्धा तापलेलं दिसतंय। पुण्यातल्या बिघडलेल्या संस्कृतीवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सभागृहात सरकारला जाब विचारला। असं म्हणतात की पुण्यातली लोक पुण्याचा आता उडता पंजाब होत आहे, ड्रग्स माफियांनी पुन्हा थैमान करतात। पुण्याचा उडता पंजाब झाला वगैरे असं म्हणून पुण्याला बदनाम करणं योग्य नाही आहे। देशभरात त्याची बदनामी होते। पुण्यात 450 ओपन टेरेस हॉटेल्स असून 5 लाखांचा हप्ता घेण्यात येतो असा आरोप वडेट्टीवारांनी केला। 450 त्या ठिकाणी ओपन टेरेस हॉटेल आहे, प्रत्येक हॉटेलकडून 5 लाख रुपयाचा हप्ता बांधलाय। तो उल्लंघन केलाय। अशा 70 पबचे लायसन्सेस हे त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत। ड्रग प्रकरणावरून विधिमंडळ अधिवेशनातही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यातील हॉटेल, पब आणि बारमध्ये खुलेआम ड्रग्ज विक्री होत असल्याचं समोर आलं। त्यानंतर पुण्यातल्या अनधिकृत पब आणि बारवर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले। या आदेशानंतर अवैध पब आणि बारवर बुलडोजर कारवाई करण्यात आली आहे। केवळ पुणेच नाही तर ठाणे आणि मीरा भाईंदर शहरात अनधिकृत हुक्का पार्लर, पब आणि बारवर कारवाई करण्यात आली। अनधिकृत पब आणि बारवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करणारं पोस्टर लावण्यात आलं। महाराष्ट्राचा बुलडोजर बाबा असा आशय असणारे पोस्टर ठाण्यात चर्चेचा विषय ठरले। आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामांचं कौतुक करणारे पोस्टर लावले। याबद्दल विचारलं असता शिंदेंनी महाराष्ट्र ड्रग्ज मुक्त करणार असा निर्धार व्यक्त केला। हे ड्रग्जचे अड्डे देखील बुलडोजर तुम्ही म्हणताय ना, बुलडोजर जेसीबी पोकलेन यांनी उकळून टाकणार, थांबणार नाही। नो क्लोजर, ओनली बुलडोजर। या पोस्टरवर एकनाथ शिंदेंच्या हातात हातोडा आहे तर त्यांच्या मागे बुलडोजर आहे। या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। लोकसभा निवडणुकीत भाजपनं 28 जागा लढवल्या असल्या तरी त्यांना फक्त 9 जागांवर समाधान मानावं लागलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केंद्रात हात बळकट करण्यासाठी भाजपनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेतलं। मात्र हा डाव राज्यात उलटल्याचा सूर भाजपमध्ये। यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी भाजपचे काही नेते आणि पदाधिकारी आता उघडपणे अजित पवार यांच्यावर बोलतायत। बीडमधील भाजपचे नेते माजी मंत्री सुरेश धस यांनी थेट अजित पवार गटामुळे लोकसभेत आमचं वाटोळं झाल्याची टीका केली। धस यांच्या टीकेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उत्तर दिलंय। लोकांच्या मध्ये राखा निर्माण झाला, त्याचं कारणच हे आहे की हे राष्ट्रवादीचे जे पक्ष आहे हे तुम्ही का घेतला, कशासाठी घेतला, त्यामुळं जे आहे ते आमचं वाटोळं झालेलं आहे। आता भाजपच्या नेत्यांनी आमची लायकी अवकात काढावी एवढंच काम त्यांना राहिलेलं आहे। आता राहिला प्रश्न वाटोळ्याच्या संदर्भामधला, तर सुरेश धस साहेबांनी उत्तर द्यावं की पंकजाताईचा पराभव कसा झाला। त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी महायुतीतला भाजप आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष हा पेटलेला दिसतोय। लोकसभा निवडणुकांच्या नंतर सत्ताधारी महायुतीत ब्लेम गेम सुरू झालाय। अजित पवारांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याची टीका संघाच्या मुखपत्रातून करण्यात आली। त्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलाय।
याच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्यात जुंपल्याचं दिसतंय। काही दिवसांपूर्वी अमोल मिटकरींनी जागा वाटपाबाबत विधान केलं होतं। महायुतीत प्रत्येक पक्षानं 100 जागा मागितल्या तर स्वबळावर लढावं लागेल असं वक्तव्य मिटकरींनी केलं होतं। त्यावर दरेकर यांनी मिटकरींना लगाम लावावा असं विधान केलं। याच कलगीतुऱ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल मिटकरींचे कान टोचल्याची माहिती मिळतेय। स्पष्टपणाने दादांनी सांगितलंय की प्रवक्त्यांनी काय बोललं पाहिजे काय नाही। अजित पवारांनी समज दिल्यानंतर अमोल मिटकरी बॅकफूटवर येणार की पुन्हा आक्रमकपणे भूमिका मांडणार हे पाहावं लागेल। लोकसभा निवडणूक निकालानंतर महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा आहे। भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शीतयुद्ध सुरू असल्याचं बोललं जात आहे। त्यात भाजपच्या काही नेत्यांनी थेट अजित पवार यांना लक्ष्य केल्याचं समोर आलं। याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आडून महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय। भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा दाखला देत वडेट्टीवारांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। उपयोग संपला की संपवून टाका ही भाजपची प्रवृत्ती आहे असा घणाघात वडेट्टीवारांनी केलाय। तर आमदार रोहित पवार यांनी वडेट्टीवारांच्या सुरात सूर मिसळलाय। बैल उपयुक्त नसतो त्यावेळेस तो कसायाकडे जातो आणि अशीच पद्धत भारतीय जनता पक्षामध्ये आहे की ज्याची उपयुक्तता आहे त्याला सोबत ठेवा, उपयुक्तता संपली की त्याला संपवून टाका। अजितदादांची ताकद जी भाजपने कमी केली गेली तर त्याच्या बाबतीतच विजय भाऊ तिथं बोलले असतील की आता अजितदादांचा उपयोग भाजपला न राहिल्यामुळे कसं तरी दादांना अडकवत जायचं। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक जुगलबंदीवरून विरोधकांनी महायुतीत विशेषतः भाजपला घेरण्याचा प्रयत्न सुरू केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे। अनेक वेळा त्यांची मोठी किंमत त्यांना मोजावी लागली। गुरुवारी अजित पवारांनी एका कार्यक्रमात मित्रपक्षातल्या एका आमदाराच्या दुसऱ्या लग्नाचा गमतीशीर किस्सा सांगितला। त्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पेटला। परिषदेतील 4 सदस्यांच्या निरोपाचा कार्यक्रम पार पडला। त्यात भाजपचे आमदार सुरेश धस यांचा समावेश होता। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधान परिषदेतील आमदार कशा पद्धतीनं विविध मुद्दे मांडतात याचा उहापोह केला। यावेळी अजित पवारांना सुरेश धस यांच्याबाबत एक जुना किस्सा आठवला। मात्र अजित पवारांची ती रोखठोक वाणी सुरेश धस यांना काही रुचली नाही असं वाटतंय। अजित पवारांना त्यांनी सूचक इशारा दिलाय। परवाची कुठली मागे दुसरं लग्न करायचं राजकारणामध्ये हे बघा मागं पुढं काहीही ठेवून बोलणारा नाही, स्पष्टपणे बोलेल। खरं तर अजित पवार आणि सुरेश धस सध्या महायुतीत एकत्र आहेत, पण कधी काळी दोघेही एकाच पक्षात होते। सुरेश धस यांच्या लग्नाचा किस्सा फारसा कोणाला माहीत नव्हता, पण अजित पवारांमुळे आता राजकीय वर्तुळात त्याची खुमासदार चर्चा रंगली आहे। राज्यात अवकाळी आणि अतिवृष्टीनं शेतकऱ्यांना जोरदार तडाखा दिल्यानं हाताशी आलेलं पीक वाया गेलं। सरकारनं पंचनामे करून तातडीनं मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत होते। राज्य सरकारनं मदतीची घोषणा केली, मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसल्याचा आरोप होतोय। याचेच पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटले। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून विधानसभेत खडाजंगी झाली। शेतकऱ्यांच्या मदतीचं पडलंय की NDVIचं पडलंय असा सवाल कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी केला। त्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले। निकषांचा सोडा, नुकसान भरपाई कधी देणार असा सवाल वडेट्टीवारांनी विचारला। शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का NDVIचं पडलंय? अध्यक्ष महाराज, हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला प्रश्न एवढा आहे की यामध्ये निकष सांगू नका। हे जे निकष सांगत आहे या निकषाच्या पलीकडे जाऊन आपण मदत करणार आहात का? अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मदतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होते। मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का हे पाहावं लागेल। राज्यात दूध दरासाठी राज्यातले दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले। या दूध दर वाढीवून राज्याच्या विविध भागात दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरलेत। विधान भवनाबाहेर सुद्धा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। दूध पावडर आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला। दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी विधान भवनाच्या बाहेरच्या रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केलं। दुधाला किमान 40 रुपये दर द्यावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली। अचानकपणे झालेल्या आंदोलनानं पोलिसांची तारांबळ उडाली। या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलकांना पोलिसांनी यावेळी रोखलं।
केवळ मुंबईत नाही तर राज्यातही दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले। अहमदनगर जिल्ह्यातल्या कोलार घोटी राजमार्गावर रास्ता रोको करण्यात आला। रास्ता रोकोत मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले। राज्यातल्या दूध दराचा प्रश्नावरून राज्यातला शेतकरी आक्रमक झाला। दूध दराबाबत योग्य तो तोडगा काढण्याचं आव्हान सरकारसमोर आहे। राज्यातील विविध भागात हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही असा थेट इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिलाय। महापुरुषांच्या वारंवार होणाऱ्या अवमानाच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांकडून राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला। हिंदुत्ववादी संघटनांकडून पुणे बंगळुरू महामार्गावरच्या नवले पुलाच्या एंट्री पॉइंटवर रास्ता रोको करण्यात आला। यात मोठ्या संख्येनं हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले। या रास्ता रोकोमुळे नवले पुलावर वाहतूक कोंडी झाली। तर कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांकडून तावडे हॉटेल परिसरात रास्ता रोको करण्यात आला। रास्ता रोको दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। नाशिक पुणे महामार्गावर सुद्धा रास्ता रोको केला गेला। सकल हिंदू समाजाच्या वतीनं केलेल्या रास्ता रोकोत मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते। जगद्गुरू श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं। ज्ञानोबा तुकारामचा जयघोष आणि टाळ मृदुंगाचा गजर यावेळी सुरू होता। वारकरी तल्लीन होऊन या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते। वारकऱ्यांना आता विठ्ठल भेटीची आस लागली। तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या 100% बातमी। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।